अरे तू चालताना का स्कार्फ घातलाय? मॅम मला घागरा हवाय. कारण मला याचं हे मोतीपेक्षा आहे ना ते भारी वाटतंय. एक स्टेप करून दाखव पटकन. डेकोरेशन झालंय फायनल, बट एक फायनल टचअप. कुठून एंट्री करायची, काय करायचं, कुठे काय असणार ह्याची सगळी रिव्हिजन घेण्यासाठी आलेलो. 12:15 वाजता पहिल्या तिघी आलेल्या आहेत आणि बेबीला घेऊन आलेल्या. आइए बैठ जाइए गाडी में. चल ना, उशीर झालाय. मी अरुचिता येईपर्यंत थांबायचंच आहे आपल्याला. सिया बाय बाय बाय. काय झालं रुचिताई? नाही ते काय घातलं रुचिताई? माझी चप्पल नेहमी कोण ना कोणतरी घेऊन जातो. बापरे बिचारे. लास्ट टाइम कधी बरं कधी आपण गणपतीचं बसल्यावर आपण गेलतो ना अभिषेक दादाच्या बर्थडेला, तेव्हा पण माझी कोण. हा तेव्हा पण कोणीतरी. बरोबर. अरे तू चालताना का स्कार्फ घातलाय? कारण मी काल फेशियल केलंय. फेशियल केलंय आणि आमच्या पोरांचं काय? तुम्ही नॅचरली ब्युटिफुल आहे. आता कसं स्वतः कबूल केलंय? आम्ही नाही, आम्हाला खूप जास्त गरज आहे सगळ्या गोष्टी. नॅचरल ब्युटी. कारण की मुलांची स्किन तशी असते, मुलींची सेन्सिटिव्ह असते, काय मुलींना कौतुक. लागतात खूप. पोरं मनाने सेन्सिटिव्ह असतात, स्किननी चांगले असतात. घंटा लहानपणा. रुचिताईंना लागतात. रुचिताई हे बघा. कोणती चप्पल घातली तुम्ही? रुचिताई प्लीज यार. अरे काय ऋषी, प्रत्येक वेळी काहीतरी वेगळी चप्पल मोजडी घालून आली. आज ऋषीची शॉपिंग आहे ना? लगेच मम्मींचं लक्ष. ऋषी तुझा ड्रेस बघ तिथं ऑरेंज कलरचा. वेगळं आहे ते. आज ऋषीताईंची शॉपिंग आहे. Yes, आज रुचिताईंची shopping आहे. चला पाटा शिवानी सारखा नाही आपला भारी. आपलं भारी. मॅम मला घागरा हवाय. यांच्या मापाचा घागरा दाखवा. अभिषेक असं कोण. ब्राईड नाही, ही साईड रे. हा समोरचं किती छान आहे. वेलकम रुचिताई. घागराच्या दुकानांमध्ये तुमचं स्वागत आहे. काय पाहिजे तुम्हाला? खूप काही आहे. तुम्हाला काय मदत करू शकतो घेऊन मॅडम? देणारच का मला? ए मोबाईल दिलाय ना, 7 वर्ष काय मागायचं नाही माझ्याकडे. ज्वेलरी. अरे म्हणून मी गॉगल घालून आलो. मला माहिती एवढं केमिकल असतं ना घागरा बिगराला, डोळ्यांची आग होती. तिथं आरसा भेटन, तिथं नखरे चालू. एवढा मोठा आरसा सोडला ना हे दरवाजाच्या आरशात बघती. शी युजलेस. हे काय हे संपना. ब्राईड इज रेडी. मस्त दिसतंय ना. हा छान वाटतोय गळ्यातला. आपण रिच वाटतंय. हा बघूया. हा चांगला. कारण मला याचं हे मोतीपेक्षा आहे ना ते भारी वाटतंय. हा बघ. घालून हा बघू दाखव. एकदा. हा दाखव. रुचिता तुम्हाला कुठला आवडला? हाय हाय हाय. किती नखरे असतात राव पोरींचे. मॅचिंग ज्वेलरी पाहिजे. काय कुठलं स्टोन आहे हा? स्वतःचे अजून संगीतचे नाही नाही, स्टोन काय बोलतात? कुंदन पाहिजे. मोती आणि आपण नको. अर्बन दुल्हनियामध्ये पुण्यामध्ये. आम्हाला ओ विचारायचं तुमचं दुकानाचं नाव सांगा. अर्बन दुल्हनिया कॅम्प. कॅम्प. तुम्हाला जर ज्वेलरी पाहिजे असेल तर इथं भेटते. आणि घागरे, लॉट ऑफ व्हरायटीज. फर्स्ट फ्लोअरला ब्रायडल आणि लोअर ग्राउंडला हे यांच्यासारखे साईड ड्रेसचे कपडे. छान दिसतंय. अरे तू आता नॉर्मल कपडे घातलेत म्हणून जा एखादा लेहंगा घालून ये मग. आणि रुचिताईंच्या शॉपिंगचा टाइम आला आता. हा आवडला का? ग्लेझिंग संगीतसाठी ना. डान्स करून दाखव रुची. एक स्टेप. सगळी स्पॉटलाइट. एक स्टेप करून दाखव. एक स्टेप करून दाखव पटकन. असं पण आलोय कशासाठी? रुचीचा गाऊन बघायला. हा
रुचीचं संगीतचं आणि आपले लग्नाचं गाऊन बघायला आणि आपल्या चपलाची शॉपिंग करायची. आता तुम्हाला बघायचं मम्मी लोक काय करतात. या इकडं ॲज युजल जिकडे जातील तिकडे साडी बघायचं काम. ए काय याच्यातला कलर पाहिजे का? आई शपथ मला हे खूप आवडतं. तोंडावर एक्साइटमेंट बघ. 2 दिवसातली कितवी साडी हा पोरीचा ड्रेस घ्यायला आली ना ती. माझं घ्यायला आली की तू तुझी साड्या घ्यायला आले काय करावं. हो नका दाखव. चल नको दाखव. नको आम्हाला. हे नको आई शपथ मम्मी कशासाठी आणि साडी? तुझी साड्या हा तुझं लग्न नाही ना, पण माझ्या लेकाचं लग्न आहे. मम्मी प्रत्येक कार्यक्रमाला नवीन साडी पाहिजे हिला. कपाट खोललं का खूप बापरे साड्या दिसतील. हा छान वाटतो. तू साड्या नाही घ्यायचं लग्न झालं. मम्मीच्या खूप साड्या आहेत आपल्याकडे स्टॉक मध्ये खूप साड्या. मी फक्त ब्लाऊज पीस घेणार. ग्रीन की वाईन? अगं माझी शॉपिंग माझी पूजेची बाकी आहे. काय पवित्र रंग. लेट्स सी. आपल्याला संगीतचा आउटफिट बघायचा. काय करत होते परत बघू ना. आवडला का? छान वाटतं. दाखवा ना काय करत होते. डान्स हात वर करता येतात का? हा टाईट आहे थोडा. अच्छा. गेस वॉट गाईज, अभिची पूर्ण शॉपिंग झालेली आहे. म्हणजे संगीतचा एक आउटफिट राहिला होता तोही आम्ही इथं पण आज कम्प्लीट पवित्र रंग मध्ये घेतलेला आहे आणि खूप मस्त मिळाला. त्याच्यामुळे ते आम्ही पण खूप जास्त फक्त खुश. एक शॉप मध्ये बघून. एक्झॅक्टली. इथेच आलो, इथेच पाहिलं, आवडलं, घेऊन टाकला. आणि खूप छान कलेक्शन आहे यांचं. एकच मंथ आधी न्यू शॉप ओपन झालेलं आहे, कॅम्पमध्ये आहे. आणि आज 5 ऑक्टोबर आहे, सो तेव्हा ओपन झालं असं कन्सिडर करा. आणि तुम्ही नक्की विजिट करू शकता. इथे सगळे हे शेरवानी वगैरे सुद्धा आहेत. सगळ्या प्रकारचे ड्रेसेस. इकडे थोडंसं इंडो वेस्टर्न, इकडे संगीतसाठी आउटफिट्स आहेत. इवन तुम्हाला कुर्ता वगैरे पण सगळं मिळेल. आणि हे काय शूटिंग बोलतात त्याला, ते सुद्धा आहे अवेलेबल. कुठे तुम्ही थोडंसं बघू शकता. पण कॅम्पमध्ये आहे. पवित्र रंग सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल आणि आवडेल तुम्हाला सुद्धा. तुम्ही करू शकता इथे येऊन शॉपिंग. ओके, थँक्यू, बाय. आमच्या लाडक्या सासूबाईंनी केक आणला होता शिवानीच्या बॅचलरेट पार्टीचा. कसं वाटलं खाऊन मग सगळ्यांना? एकदम मस्त. केक ब्रेक झालेला आहे. केक ब्रेक. आत्मा तृप्त झाला. आत्मा तृप्त झाला. आता परत आता वाजलेत आनंद आहे. मग 6 वाजलेत. आता Next. पुढची एनर्जी, नेक्स्ट शॉपिंग. आता काय खायचं? आता एनर्जी आली. चला आता ऋषीताईंचा ड्रेस पण बघायचा आणि आपले चप्पल पण बघायचं. ओके, Let's निघायचं go. निघायचं चला. आता रुचिताईंची शॉपिंग सुरू झाली, तर त्यासाठी थोडंसं मग रिफ्रेशिंग मग काय हे अफ्रेश आहे हे. रिफ्रेश होतंय मी. रुची तू ड्रेस बघ, तुला काय आवडतंय का? रिफ्रेशिंग ची. मम्मी, हाऊ आर यू फीलिंग? मस्त बढिया. बिचारी ग, आजारी ग. मला फ्रेश दिलेलं नाहीये. मागाच धरणं पिले 2 कप. काय संबंध? मम्मीने पहिल्यांदा स्वतःला तिने पिलं, मग तिच्या मैत्रिणीला दिलं, मग तिच्या जावयाला दिलं, मला अजून दिलेलं नाहीये. नेक्स्ट शॉप पॅटल्स. रुचिताई जरा पटपट ड्रेस चॉईस करा ना. अख्खा दिवस झाला तुमचा ड्रेस शोधता आपण. आवडत ना. पुढे त्यांनी मला 2 तास घातले. पुढे बघ आवाज. चल पटपट. हो, यांच्या मापाचे ड्रेस दाखव. भारी वाटतं. चांगलं वाटतं. शेरवानीसाठी चांगला. हुश पपीज, हुश. रात्रीचे वाजले आहेत
11:15 आणि आता आम्ही आलो होतो सुरवेजला. आजचा दिवस आमचा टू बी ऑनेस्ट फक्त आणि फक्त 2 ते 3 गोष्टी झाल्या. एक म्हणजे त्यांचा संगीतचा ड्रेस, सेकंड म्हणजे माझी ज्वेलरी रिसेप्शनसाठी, थर्ड म्हणजे हां आणि अजून शेला झाला माझा. आणि बिचारे रुचिता आलती ह्या ख्वाब मध्ये की आज दादा वहिनी दोघं आहेत, आज आपण घेऊन टाकू माझा ड्रेस, बट नाही जमला. आम्ही पाहिले पण आम्हाला नाही माझी आवडले. शॉपिंग सोडून सगळ्यांची शॉपिंग झाली आज. रुचिताई यांनी खूप वेळ घेतलेला. यांनी तुम्ही यांना बोला. संगीतच्या ड्रेसला रुचिताई काहीच बोलत नाही तुम्ही. 3 घंटे 3 घंटे 3 घंटे चला चलो आज का व्लॉग यही खत्म होता है. ओके टाटा बाय. काय म्हणणार 1 2 3 स्टार्ट. नमस्कार. आता शिवानीचं लग्न 1 महिना राहिलेला आहे, 1.5 महिना राहिले आज तारीख आणि किती आहे? आज तारीख आहे 3 ऑक्टोबर. 3 ऑक्टोबर. हा आणि आता शिवानीनं तिची डान्सची तयारी करून घेण्यासाठी आम्हाला त्याच्यामध्ये आमचं प्रॅक्टिस करून घेणार आहे. आणि जे आम्ही कधीच केले नाही आयुष्यात, हे काम आता त्या मुलगीसाठी नाईलाजाने का आम्हाला आता आवडीने नाही, तिच्यासाठी तिच्या आनंदासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. प्रयत्न आवडीने अभिच्या घरी ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. आम्ही खूप लेट आहोत डान्स करायला सुद्धा. इकडे मम्मी आहे. हॅलो. आजपासून डान्सची प्रॅक्टिस. आणि आम्ही गाणं केलेलं आहे चूज. तुम्ही तर ऑलरेडी बघितलं ए, क्या बोलती तू आती के खंडाला. नाही आवडली. काहीच गरज नाही एवढी नॉर्मल हसायचं. हसणार अशी. मग ते झाल्यानंतर मग तू म्हणणार टिडिंग टिंग टिंग टिंग. अरे असं बसायचं आणि असं टिडिंग टिंग 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 असं कर ना हात. टिडिंग टिंग टिंग टिंग. क्या मैं बोलू असं. क्या मैं बोलू. हा. मग तुम्ही असे उभे असणार ना. तिथनं सरक. मग तुम्ही असणार ना असं म्हणा असं सुन. तू म्हणणार सुना आती क्या खंडाला. मग आणि पप्पा तोंडावरचे एक्सप्रेशन बिलकुल नीट पाहिजे. एकदम फुल टपोरी. युअर अ टपोरी गाय नाव. कळलं. टपोरी पाहिजे. 1 2 3 स्टार्ट. म्हणा ना क्या बोलती तू. आवाज यायला पाहिजे मला. पण म्हणायचं आणि क्या बोलती तू पण म्हणायचं. पाठ करायला लागेल तुला. म्हणा. क्या मैं बोलू. त्याच्यासोबत म्हण. सुना आती के खंडाला. क्या करू आगे में खंडाला. 1 2 3 स्टार्ट. पप्पा गजनी झाली. काय बाबा. परत 1 2 3 स्टार्ट. आती के खंडाला तोंडात येते अगं ते. 1 2 3 स्टार्ट. ऐ, क्या बोलती तू क्या हा. क्या मैं बोलू. आगे. अरे तू जरा तू हे बोलले की तू थांब की जरा. हात ठेव. हा आणि हे असं करून टिंग 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 टिंग. बाकी नको आलं. फक्त खांदा मग असं कर वाटलंस. नाही ते कुठे ते ठीक आहे. ठीक आहे. मी अवघड. काही खरं नाही. हो जा बेटा.
क्या बोलती तू? ए तो ए म्हणायचं ए. नीट शांत डोक्याने त्यांना गाणं. म्हणायला नको लावू फक्त ते आला की ते आवाज आला असता तो काय बोलायचं तेच आठवण. अतिच्या खंडाला हॅलो गाईज, आज आहे 8 ऑक्टोबर. रात्रीचे 9:15 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललो आहोत आमच्या डान्स प्रॅक्टिससाठी बीट फ्लेक्स स्टुडिओवरती, जिथे आमचे सर आणि मॅडम आम्हाला डान्स शिकवणार आहेत. डान्सरला सुद्धा कोरिओग्राफरची गरज लागते गाईज, समजलं ना. आणि आमचे डान्सर यायला लागलेत आम्हाला बेक करायला. आम्ही काय हलतो ते प्रो डान्सर. मी तर प्रो डान्सर यांच्याबद्दल बोलत होते मी. अच्छा, काय बोलत होती? की आम्ही काय फालतू डान्सर, तुम्ही कसे प्रो डान्सर. माय गॉड. सो फायनली 40 days टू गो फॉर आवर वेडिंग. आणि आजपासून 8 तारखेपासून आम्ही आमचं संगीतचे प्रिपरेशन सुरू करतोय. आय डोंट नो मी किती छान करणार आहे, शिवानीपेक्षा किती छान करणार आहे मी डान्स. मी तुम्हाला नाही सांगू. कॉन्फिडन्स तो देखो. कॉन्फिडन्स शब्द परत शब्द आला का? याच्या आधी लोकांनी शब्दवाला ब्लॉग बघितलेला असणार आहे. नाही, बट टू बी ऑनेस्ट खूप छान डान्स करणार आहे. खूप छान डान्स. संगीतला अनएक्सपेक्टेडली एवढा भारी डान्स केला होता. मला माझ्यावर विश्वास नाही बसला की मी एवढा भारी नाचू शकतो. तर हे तर काहीच नाही. त्याच्यामध्ये Engagement तर काहीच डान्स नव्हतं. डान्स अरे नव्हता. गप ना, मी स्वतःला मोटिवेट करायचा प्रयत्न करतोय. आय कॅन डान्स, कम ऑन, चलो. कोरियोग्राफर संकेत, कोरियोग्राफर समीक्षा, and this is Beat Flex Studio, which is located in पिंपले सौदागर. अरे तुम्ही दिसताय दोघं, तसे दिसलेच पाहिजे. आता तर पूर्ण ब्लॉग मध्ये असणार आहे तुम्ही दोघं. या वॉर्म अप. व्हेरी एक्साइटेड. चला आपण सुरू करूया. ऑलरेडी बघूयात खूप लेट झालेला आहे. आपण आता सुरुवात करूयात, नाहीतर संकेत सर आम्हाला फटके देतील. ओके टाटा, बाय.
डे 2 ऑफ डान्स प्रॅक्टिस. मॅडमने सकाळी 7 वाजता उठून 6:30ला उठून डान्स प्रॅक्टिसला घेऊन चालली आहे मला. काय रे वेळ कुठे आहे बाकी? रात्री 1-1.5 तासात होत नाही, लगेच 10:30ला लॉग इन करायचं असतं रात्री कोणाला तरी. काय करणार, झोप आली मला. एक दिवस काय उठला मग डान्स कसा होणार? रोज उठतो मी. लोकांसमोर भारी डान्स करायचा आहे ना. मला तर डान्सची खूप गरज आहे, तुम्हाला नसली तर. So it's a pack-up for today's morning. See you in the next session. Bye. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. डे 4 ऑफ प्रॅक्टिस. मला अजिबात डान्स खूप भारी जमतोय. फुल प्रो डान्सर. काय करायचं? पेन्सिल ड्रॉ करायचं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. माझा गॉगल राहिला, मला दिसत नाही. बर, नाटकीच करायची खूप सारी. आज बघा ना, द्या गॉगल द्या. नाही राहू दे. बर, एवढी वही वगैरे. हो, मग एकदम आपलं डिटेल काम असतं. हो सर, हाय, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. कुठे आलेलो आहे? आपण आज आलो आपला वेडिंग व्हेन्यूला. वेडिंग व्हेन्यूला. डेकोरेशन झालंय फायनल, बट एक फायनल टचअप तयारीत आलोय. काय फायनल करायचं? हे DMS डेकोरेटर्स. सर हाय बोला. हाय सर. पप्पा पण हाय करतात. हाय. हा आमचा पूर्ण व्हेन्यू आहे, तुम्ही तर बघितलंच असेल. पण आता आम्ही फायनल सगळं म्हणजे कुठून एंट्री करायची, काय करायचं, कुठे काय असणार, ह्याची सगळी रिव्हिजन घेण्यासाठी आलेलो आहोत. आज किती तारीख आहे? आज आहे किती तारीख आहे बरं? 18 तारीख आहे. म्हणजे फक्त 28 दिवस राहिलेले आहेत. 28 दिवस राहिलेले आहेत. हमारी शादी में अभी हफ्ते बाकी ए अरे रे, हे करून टाकलं मला. इधर से अपन एंट्री करेंगे, इधर हमारा स्टेज रहेगा. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे 8 तारीख. लग्नाला बरोबर 1 आठवडा राहिलेला आहे. आणि मी आले आहे बीटफ्लेक्स स्टुडिओला. म्हणजे माझे फ्रेंड्स येत आहेत आज, आणि आम्ही सगळे मिळून आज डान्सची प्रॅक्टिस करणार आहोत. 12 वाजता स्टुडिओ फ्री होणार आहे, पण मी सगळ्यांना 11चं टायमिंग दिलं, म्हणजे सगळे येता 12 वाजतील. आणि बरं झालं मी 11चं टायमिंग झालं, कारण 11:15 झाले तरी अजून कोणीही आलेलं नाही आहे. सो आय एम हुशार. आता वाट बघूया सगळ्यांची. तोपर्यंत मी पण वाट बघते, काय करू शकते दुसरं. 12:15 वाजता पहिल्या तिघी आलेल्या आहेत, आणि बेबीला घेऊन आलेलं. वॉचमॅन जैसे यहाँ पे बैठी हूँ, वॉचमॅन जैसे बैठी हूँ. म्हणजे तीनों आए हैं. 12:15 वाजलेत, 12:15. हाय इंद्रायणी. ही वरती कुठून आली मला तेच कळत नाहीये. काय नाही, चल आता आली आहे वरती. नाटकी नको करू.
म्हणते तू आम्हाला दिसली कशी नाही, कुठून गेली काय माहिती. तू मॅचिंग केलं तिला, तुम्ही मॅचिंग झाले दोघी. हाय रुचा. मगाशी कशी आली तशी आहे परत. ये लवकर. कसं 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 कसं. आई शपथ. मारो इसको, मारो इसको, मारो मारो इसको. क्यों लेट आई है इतना, क्यों लेट आई है. हे बघा आमची पोरं दमून झोपली. क्यों इतना टाइम लगा तेरे को बता. ये लड़की आई है, ये लड़की आई है 1:30 को गाइस, 1:30 को. बताओ क्या कर रहे हो. कितने बजे आना था, कितने बजे आना था? 11 बजे. किसने बताया था 11 बजे आना है? पहले डिसाइड क्या होता है? 9 बजे डिसाइड हुआ था. 11 किसने शिफ्ट किया? कितने बजे कौन आया है बताओ. शर्म शर्म.